guided by Principal Mr. Vinod Nagore sir. हॅलो, मी दीपाली महामने, गव्हर्मेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नरसापूर रोड, कळंब, डिस्ट्रिक्ट यवतमाळ, अमरावती रिजन. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक पार्ट्स ऑफ स्विंग मशीन्स अँड देअर फंक्शन्स याविषयी माहिती घेणार आहोत. शिलाई मशीन कोणकोणत्या विविध भागांपासून तयार झालेली आहे व त्याचा उपयोग, रचना व कार्य प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे गरजेचे आहे. याकरिता मशीनचे मुख्य 3 भाग व त्या 3 भागाचे 8 विभागात विभाजन केलेले आहे ते आपण इथे बघूया. मशीनचे 3 भाग म्हणजे पहिला जो आहे तो हेड, दुसरा बेड व तिसरा स्टँड. हे मशीनचे मुख्य 3 भाग आहेत. आणि आता मशीनला गती देणारा विभाग. 8 विभागापैकी आपण गती देणाऱ्या विभागाविषयी माहिती घेणार आहोत. मशीनला गती देणाऱ्या विभागामध्ये पायपट्टी म्हणजेच पायदान ही मशीनच्या स्टँडमध्ये मुख्य फ्रेममध्ये ही पायपट्टी स्क्रूच्या सहाय्याने फिट बसवलेली असते. स्टँडच्या चाकाला गती देणे व मशीन चालवणे हे मुख्य कार्य पायपट्टीचे आहे. ही पायपट्टी लोखंडाची किंवा पोलादाची असते. पायपट्टीवर पाय दिले असता मशीन चालू होते. त्यानंतर मोठे चाक म्हणजेच बैठकीचे चाक. हे चाक 45 सेंटीमीटर व्यासाचे असून मुख्य फ्रेममध्ये एका स्क्रूच्या सहाय्याने बसवलेले असते. हे चाक जेवढे मोठे राहील तेवढी मशीनची गती जास्त असते. यालाच फ्लायव्हील देखील म्हणतात. चाकदांडी म्हणजेच पिटमन रॉड. पायपट्टी व बैठकीचे चाक यांना जोडणाऱ्या दांडीला चाकदांडी असे म्हणतात. या दांडीमध्ये चाकाजवळ छर्रे असतात. त्यामुळे पायपट्टीवर दाब दिला असता मोठे चाक फिरते आणि मशीनला गती मिळते. यानंतर चाकरक्षक. मोठ्या चाकावरील जाळीदार आवरणाला चाकरक्षक असे म्हणतात. शिवणकाम चालू असताना शिवणाऱ्या व्यक्तीच्या अंगातील कपडा किंवा शिवत असलेला कपडा मशीनच्या चाकात अडकू नये म्हणून हे चाक बसवलेले असते. यालाच ड्रेस गार्ड असे म्हणतात. वादी किंवा बेल्ट. तोलचाक व मोठे चाक यांना जोडणाऱ्या चामडी पट्टीला वादी असे म्हणतात. खालच्या चाकावरून घेतलेली गती वरच्या चाकाकडे नेणे व मशीन चालू करणे हे या वादीचे मुख्य कार्य आहे. ही वादी फार घट्ट किंवा सैल असल्यास मशीन व्यवस्थित चालत नाही. त्यामुळे वादी नेहमी आवश्यकतेनुसार मध्यम स्वरूपाची असावी. यानंतर बघूया मशीनला चालना देणारा विभाग. तोलचाक म्हणजेच बॅलन्स व्हील. तोलचाक हा मशीनचा मुख्य भाग आहे. मशीनच्या उजव्या बाजूला एक छोटेसे स्टीलचे चाक असते. त्याला तोलचाक किंवा बॅलन्स व्हील्स असे म्हणतात. बैठकीच्या चाकाकडून आलेल्या वादीने गती घेऊन तोलचाक फिरत असते व स्वतःच्या फिरण्यामुळे मशीनला गती मिळते. या चाकाच्या सहाय्याने मशीनची गती कमी जास्त करता येते. तोलचाक व मोठे चाक एका चामडी वादीने जोडलेले असते. तोलचकती. तोलचाकाच्या बाहेरील बाजूला तोलचाक वाहकाच्या दांडीला एक गोल चकती असते. तिला तोलचाक चकती असे म्हणतात. ही चकती थोडी सैल केल्यास मशीन पूर्ण बंद राहते. बॉबिन भरताना ती सैल केल्यास मशीनच्या इतर भागांची झीज होत नाही व तोलचाकसुद्धा फिरत नाही. तोलचाक. तोलचाकाच्या बाजूला खिडकीसारखा आकार असतो व तेथे एक दांडी असते. या तोलचाकाच्या दांडीला तोलचाक चकती व गतिबंद फिरकी बसवलेली असते. त्याला तोलचाक वाहक असे म्हणतात. या तोलचाक वाहकावर तोलचाक फिरणे अवलंबून असते. तोलचाक दांडी. ही दांडी मशीनच्या आडव्या बाजूस बसविलेली असते. आपल्या शरीरातील पाठीच्या कण्याप्रमाणे या दांडीचे महत्त्व आहे. मशीनच्या सर्व भागांना या दांडीमुळे गती मिळते. तिला मशीनचे आतील सर्व भाग जोडलेले असतात व ते फार महत्त्वाचे असल्यामुळे मशीनच्या आतील बाजूस सुरक्षित बसवलेले असतात. फेसप्लेट. या फेसप्लेटमुळे आतील भाग झाकले जातात व त्यांना आधार मिळतो. यानंतर सुई खालीवर करणारा विभाग. यामध्ये सुईगज म्हणजेच निडल बार हा
सरळ गज असून त्याच्या खाली चपट्या बाजूला सुई बसवलेली असते. हा गज मुख्यतः सुई खालीवर करण्यासाठी असल्यामुळे त्याला सुईगज असे म्हणतात. मुख्य पट्टीच्या आत वरच्या व खालच्या बाजूला गटाच्या पुढे आलेला जो भाग असतो तेथे हा सुईगज स्क्रूच्या साहाय्याने घट्ट बसविलेला असतो. सुईगज बंधक स्क्रू. सुईगज व गट्टू बंधक जोडण्यासाठी सुईगज बंधकाचा उपयोग करतात. सुई निडल बारला आपल्याच जागेवर बरोबर बसवून तो खालीवर होण्यास मदत करतो, म्हणून त्याला निडल बार स्क्रू असे म्हणतात. सुईबंधक फिरकी म्हणजेच निडल क्लॅम्प. सुईगजाच्या शेवटी जो चपटा भाग असतो तेथील एका खाचेत सुई व्यवस्थित बसवण्यासाठी या निडल क्लॅम्पचा उपयोग करतात. सुई बसवल्यानंतर ही फिरकी स्क्रूड्रायव्हरच्या साहाय्याने घट्ट करावी लागते. ती सैल असल्यास सुई निघून जाते. हे निडल क्लॅम्प गोल किंवा चौकोनी आकारात असते. सुईपट्टी म्हणजेच निडल प्लेट ही अर्धवर्तुळाकार स्टीलची पट्टी असून त्या पट्टीला असलेल्या छिद्रामधून सुई खालीवर होत असते, म्हणून तिला निडल प्लेट असे म्हणतात. ती प्रेशर फूटच्या खाली लावलेली असून तिला 2 छिद्र असतात. एका छिद्रामधून बॉबिन केसमधील दोरा वर येतो व दुसऱ्या छिद्राच्या साहाय्याने भरतकामाची प्लेट घट्ट बसवण्यात येते. या निडल प्लेटला दात्रेपट्टीचे दाते वर येण्यासाठी मोठ्या खाचा असतात. या पट्टीचा मुख्य उद्देश म्हणजे कपडे शिवताना कापड आतमध्ये फसत नाही व मशीनच्या आतील भागावर धूळ साचत नाही. बाजूची प्लेट म्हणजे साईड प्लेट. ही प्लेट निडल प्लेटच्या बाजूला बसवलेली असते. ती डाव्या बाजूला सरकवून बॉबिन केस लावता व काढता येते. ती प्लेट सहज सरकविता येते, म्हणून तिला स्लायडिंग प्लेट असेही म्हणतात. प्लेट सरकवण्यासाठी तिला एक लहानशी खाच असते. यानंतर बघूया कापडावर दाब देणारा विभाग म्हणजेच प्रेशर बार. प्रेशर बारला दाब गज असेही म्हणतात. मशीनच्या गटाच्या पुढील बाजूला असलेल्या प्लेटमध्ये हा प्रेशर बार असतो. कपड्यावर दाब देण्याचे कार्य प्रेशर बारला असलेला प्रेशर फूट करतो. हा एक लोखंडी गज असून एका स्क्रूच्या साहाय्याने मशीनला घट्ट बसविलेला असतो. प्रेशर फूट कपड्याच्या जाडीनुसार योग्य तो दाब ठेवण्याचे व कपडा पुढे सरकवण्यासाठी मदत करण्याचे कार्य प्रेशर फूटचे आहे. प्रेशर फूट बारच्या सर्वात खाली एक स्क्रूच्या साहाय्याने हे प्रेशर फूट घट्ट बसवलेले असते. प्रेशर फूट स्क्रू. या स्क्रूच्या साहाय्याने प्रेशर फूटला प्रेशर बारवर घट्ट बसवलेले असते. याला प्रेशर बार रेग्युलेटर स्क्रू असेही म्हणतात. प्रेशर फूट लिफ्टर. दाब खालीवर करण्यासाठी या प्रेशर फूटच्या लिफ्टरचा उपयोग करतात. कपड्यावर शिलाई घेताना हा प्रेशर फूट लिफ्टर खाली करून कपड्यावर दाब दिला जातो. मशीनवर काम करावयाचे नसल्यास हे प्रेशर फूट बार लिफ्टर नेहमी वर करून ठेवावे. यानंतर वरील दोऱ्याला ताण देणारा विभाग. थ्रेड टेकअप लिव्हर. वरील दोरा नियंत्रित करण्यासाठी या थ्रेड टेकअप लिव्हरचा उपयोग होतो. यालाच नथ असेही म्हणतात. हा भाग मशीनच्या फेसप्लेटच्या बाहेर असतो. त्याला एक छिद्र असते, त्यातून दोरा घालता येतो. हे नथीप्रमाणे शिवणकाम करताना खालीवर होतो. त्याचा उपयोग दोऱ्याची गती नियंत्रित करण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे दोऱ्याला सुईपर्यंत नेणे व शटलच्या सहाय्याने कपड्यावरील दोऱ्याला ताण देऊन मजबूत करणे हे लिव्हरचे काम आहे. थ्रेड टेन्शन डिव्हाइस. या 2 स्टीलच्या चकत्या असून ताण दांडीला स्प्रिंगच्या सहाय्याने बसवलेल्या असतात. स्प्रिंगमुळे या चकत्यांवर दाब पडतो. तो कमी जास्त करण्यासाठी एक नट बसवलेला असतो. सुईमध्ये दोरा घालण्यापूर्वी या टेन्शन डिस्कमधून दोरा घालणे आवश्यक असते. त्यामुळे वरील दोऱ्याला ताण पडतो व कपड्यावर टाका पडतो. या दोन्ही चकत्यांच्या मध्ये अधूनमधून ऑइल टाकावे, त्यामुळे त्या सैल राहतात व धागा तुटत नाही. टेन्शन स्प्रिंग नट. थ्रेड टेन्शन डिस्कच्या पुढे ताण दांडीवर हा नट बसवलेला असतो.
दोन चकत्यांमध्ये अंतर कमी जास्त करण्यासाठी या नटचा उपयोग करतात. नट घट्ट केल्यास वरील दोऱ्याचा ताण घट्ट होतो व सैल केल्यास ताण कमी होतो. त्यामुळे दोऱ्याचा ताण पाहून हा नट आवश्यक तेवढा घट्ट ठेवावा. थ्रेड गाईड म्हणजेच कुंडी. दोऱ्याची दिशा सरळ ठेवण्यासाठी या थ्रेड गाईडचा उपयोग होतो. मशीनच्या फेसप्लेटवर टेन्शन डिस्कच्या बाजूला हे थ्रेड गाईड असते. ते तारेप्रमाणे असून त्याला एक छिद्र असते, त्यामधून दोरा घालता येतो. यानंतर खालील दोरा वर आणणारा विभाग म्हणजेच शटल. नाल. शटल ही मशीनच्या खालील भागात असून तिचा आकार अर्धवर्तुळाकार असतो. ती बरोबर निडल प्लेटच्या खाली असते. हा मशीनचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तो स्क्रूच्या साहाय्याने शटल बॉक्समध्ये घट्ट बसविलेला असतो. या शटलला एक दांडी असते व त्या दांडीवर बॉबिन केस बॉबिनसह बसविता येते. खालचा दोरा वर आणण्यासाठी व वरून येणाऱ्या सुईतल्या दोऱ्याला आडी घालण्याचे काम हे शटल करते. म्हणून मशीन सुरू झाली असता बॉबिन फिरते. बॉबिन केस मात्र फिरत नाही. बॉबिन फिरल्यामुळे खालील दोरा सारख्या प्रमाणात वर येतो. शटल रेस रिंग. शटल बॉक्समध्ये शटल लावल्यानंतर ते व्यवस्थित बसवण्यासाठी या रिंगचा उपयोग करतात. तिचा आकार घोड्याच्या नालीप्रमाणे अर्धचंद्राकृती असून ती स्टीलच्या पातळ पत्र्याची असते. ही रिंग काढल्याशिवाय शटल काढता येत नाही. शटल रेस स्प्रिंग. शटलला लावलेल्या शटल रेस स्प्रिंगला थांबवण्याचे काम हे स्प्रिंग करते. या स्प्रिंगचा आकार सुद्धा अर्धचंद्राकार असून व ते पातळ स्टीलच्या पत्र्याचे तयार केलेले असते. एका मोठ्या स्क्रूच्या साहाय्याने शटलला शटल बॉक्समध्ये ठेवण्याचे कार्य हे स्प्रिंग करते. कापड सरकविणारा विभाग म्हणजेच फीड डॉग. दात्रेपट्टी. ही दात्रेपट्टी निडलच्या खाली असते. त्याचे दाते निडल प्लेटच्या फटीतून वर आलेले असतात. कापडाला पुढे सरकविण्याचे काम ही दात्रेपट्टी करते. तिची सतत हालचाल होताना खालून दाब पडून कापड आपोआप पुढे सरकल्या जातो. ही पट्टी दोन स्क्रूच्या साहाय्याने दात्रे गजाला बसविलेली असते. ही पट्टी खराब झाल्यास कापड पुढे सरकत नाही. अशा वेळी ती बदलून टाकावी. तसेच कापड शिवताना कापड किंवा त्याचे भुरे या पट्टीच्या दातात फसल्यास अशावेळी निडल प्लेट काढून सुईच्या साहाय्याने किंवा टूथब्रशच्या साहाय्याने दाते साफ करावे. मशीनच्या निडल्स ह्या दोन पद्धतीच्या असतात. एक निडल पूर्ण राऊंडमध्ये असते तर एक निडल एका साईडने अर्धवर्तुळाकार व एका साईडने चपटी असते. या निडलचा टोकदार भाग त्याला पॉईंट, छिद्राला आय, मधल्या भागाला शाफ्ट आणि वरच्या राऊंड भागाला शांक असे म्हणतात. ही निडल कपड्याच्या जाडीनुसार बारीक किंवा जाड असते. स्टिच रेग्युलेटर म्हणजेच टाके नियंत्रक खिडकी. कापडाच्या जाडीप्रमाणे शिलाईच्या टाक्यांची लांबी नियंत्रित करण्यासाठी स्टिच रेग्युलेटरचा उपयोग करतात. हे मशीनच्या उजव्या भागाला असून त्यावर नंबर टाकलेले असतात व स्क्रूच्या साहाय्याने टाक्यांची लांबी कमी जास्त करता येते. यानंतर 8वा विभाग म्हणजे बॉबिनमध्ये दोरा भरणारा विभाग. बॉबिन बाइंडर. बॉबिन बाइंडर हे मशीनच्या उजव्या बाजूला असते. हा एक रॉड असून त्यावर बॉबिन घट्ट बसते व मशीन सुरू केल्यानंतर दोरा सारख्या प्रमाणात भरला जातो. दोरा जर व्यवस्थित भरलेला असेल तर मशीनची खालची शिलाई व्यवस्थित येते. बॉबिन तोलचाकावर भरू नये कारण त्यामुळे बॉबिनला खाचा पडतात व त्यामध्ये दोरा अडकून सतत तुटत राहतो. त्याचप्रमाणे वादीवर दोरा भरू नये त्यामुळे दोरा खराब होतो. बॉबिन बाइंडर रबर हे एक छोटे रबरी व्हील असते. त्यामुळे बॉबिन चांगल्या प्रकारे भरता येते. बॉबिनमध्ये दोरा भरला जातो व ती बॉबिन केसमध्ये टाकून शटलमध्ये ठेवल्या जाते. या बॉबिन केसमधील दोरा सुईद्वारे खालीवर होतो व कपड्यावर टाका पडतो. स्पूल पिन म्हणजेच रीळ दांडी. मशीनच्या वरच्या बाजूला दोऱ्याचे रीळ लावण्यासाठी लोखंडी किंवा स्टीलची 1 किंवा 2 दांड्या असतात. त्याला रीळ दांडी किंवा स्पूल पिन असे म्हणतात. त्यामुळे दोरा एकसारखा फिरतो व वरील दोऱ्याला ताण व्यवस्थित ठेवला जातो. त्याचप्रमाणे बॉबिनमध्ये दोरा भरताना दोऱ्याचे रीळ
या दांडीवर लावता येते. अशा प्रकारे शिलाई मशीनचे विविध भाग व त्यांचे कार्य याविषयी आपण इथे माहिती घेतलेली आहे व मशीन चालवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण मशीनचे प्रकार किती व ते कोणकोणते आहेत याविषयी माहिती घेऊया. थँक्यू.